कर भरूनही बदलापूरकरांना जीवघेण्या खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागतोय। सध्या आपण बदलापूर पूर्वेच्या MIDC परिसरामध्ये आहोत आणि MIDCचे खरं तर हे रस्ते आहेत। या रस्त्यांवर जीवघेणे मोठमोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। त्यापैकी सगळ्यात मोठा खड्डा आपण बघणार आहोत तो म्हणजे एका कंपनी समोर आपण बघत असाल तर भला मोठा जीवघेणा खड्डा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि वाहन चालक हा खड्डा चुकवत खरं तर प्रवास जो आहे तो करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। अनेक दुचाकी चारचाकी रिक्षा या ठिकाणाहून येत जात असतात। फक्त हा परिसर नाही तर जो MIDCचा चौक आहे त्या चौकात देखील मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। आजूबाजूच्या अनेक परिसरामध्ये हे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। फक्त खड्डे नाही तर पथदिवे जे आहेत ते या ठिकाणी बंद असलेले आपल्याला बघायला मिळतात। पथदिवे बंद असल्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज सुद्धा एकंदरीत या वाहन चालकांना येत नाहीये आणि त्यामुळे जीवघेण्या खड्ड्यांमधूनच बदलापूरकरांना, कर्जतकरांना, वांगणीकरांना प्रवास करावा लागतोय। खरं तर आता हे तुम्ही बघितली एक वाहन एकंदरीत खड्ड्यामध्ये आदळताना आपल्याला बघायला मिळालं आणि असे अनेक वाहनं जी आहेत चारचाकी जी आहेत ते या ठिकाणी दररोज आणि दुचाकीचा सुद्धा अपघात होतो अशी माहिती या ठिकाणी स्थानिकांनी दिलेली आहे। अनेक नागरिक आणि अनेक वाहन चालक जे आहेत त्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात आणि इथे पथदिवे बंद असल्यामुळे आपण बघितलं तर एकंदरीत बदलापूरकरांना आणि वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज जो आहे तो येत नाहीये। रस्त्याला तुम्ही बघितलं तर एकंदरीत हा खड्डा वाचवत प्रवास जो आहे तो होतोय। MIDC प्रशासनाने हे खड्डे बुजवणं अपेक्षित आहे। आता पण तुम्ही बघितलं की एक चारचाकी चालक जो आहे त्याची गाडी या ठिकाणी आदळली आणि अनेक वाहनं जी आहेत त्यांचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात होतं। प्रत्येक पावसात आपण बघितलं तर हीच परिस्थिती MIDC परिसरात आपल्याला आढळून येते आणि एकंदरीत जी मोठी वाहनं आहेत त्यांचा प्रवास बघा कशा पद्धतीचा सुरू आहे। आणि MIDC प्रशासन प्रत्येक वेळी लाखो रुपये या ठिकाणी बिलं काढते खड्डे बुजवण्यासाठी, परंतु ते खड्डे बुजवले जातात ती साधी सुधी रेती टाकून, पण पुन्हा एकदा पावसाचं पाणी आलं की त्या ठिकाणी खड्डा जो आहे तो निर्माण होतोय। आता या पूर्ण परिसरात तुम्ही बघितलं कंपन्यांना ज्या लाईट्स आहेत, वीज आहेत तीच या ठिकाणी रस्त्यावर आहे, परंतु पथदिवे जे आहेत ते पूर्णपणे सगळेच्या सगळे बंद असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि एकंदरीत पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना या खड्ड्यांचा सुद्धा अंदाज जो आहे तो येत नाहीये। आता ही जी कंपनी आहे ती ज्यावेळी रात्री बंद होते, लाईट्स बंद होतात त्यावेळी सुद्धा अनेक अपघात जे आहेत ते इथे होत असतात, कारण की रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधाराचं साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं आहे। त्यामुळे MIDC प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत। MIDC प्रशासन अपघाताची किंवा एखादा जीव जाण्याची वाट बघते का? कारण की एक अपघात बदलापूर पश्चिम हद्दीमध्ये असाच घडला होता। एका महिलेचा अपघात झाला होता, दुचाकीवरून ती महिला पडली होती, खड्ड्यामध्ये तिची दुचाकी आदळली होती, ती तिच्या मुलासोबत प्रवास करत होती आणि याच अपघातामध्ये त्या महिलेच्या डोक्याला मार लागला आणि त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मग अशाच अपघाताची वाट या ठिकाणी MIDC प्रशासन बघते का? किंवा जर MIDC प्रशासन हे खड्डे भरत नसेल तर
ऍटलिस्ट नगर परिषद प्रशासनाने तरी हे खड्डे भरावेत अशी मागणी आता वाहन चालकांच्या माध्यमातून केली जाते. त्यासोबतच हे जे पथदिवे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच वेळा हे पथदिवे सुद्धा बंद असतात, त्यामुळे ते पथदिवे सुद्धा चालू करावेत अशी मागणी या ठिकाणी आता करू लागलेले आहेत वाहन चालक. या संदर्भातले जे काही अपडेट असेल किंवा प्रशासनाने खड्डे कधी भरतात, पथदिवे कधी चालू करतात हे सुद्धा पाहणं आता यापुढे महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह, श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.